नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर 2022 साठीचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हा पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना जाहीर झालेला आहे. आणि यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि या वेळेसचे साहित्य अकादमी पुरस्कार हे 23 भाषांसाठी जाहीर झालेले आहेत आणि बंगाली भाषेसाठीचा हा पुरस्कार नंतर जाहीर होणार आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी देण्यात आलेले आहेत. आणि या पुरस्कारामध्ये एकूण किती रोख रक्कम देण्यात येते? तर 1,00,000 रुपये इतकी रोख रक्कम या पुरस्कारामध्ये देण्यात येते. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता पुष्पक कमल दहल हे नेपाळचे कितव्यांदा पंतप्रधान बनले आहेत? तर आता हे जे पुष्पक कमल दहल आहेत हे नेपाळी राजकारणामध्ये प्रचंड या नावाने ओळखले जातात आणि आता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि नुकतेच आता राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी नेपाळी घटनेच्या कलम 76(2) अंतर्गत श्री प्रचंड यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि प्रचंड हे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना 275 सदस्यीय लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये एकूण 165 खासदारांचा पाठिंबा मिळालेला आहे. आणि आता हे जे सरकार आहे हे एकूण 6 पक्षांच्या आघाडीनंतर तयार झालेलं आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या पक्षांचा समावेश आहे तर नोट करून घ्या. यामध्ये प्रचंड यांच्या पक्षामधील 32 खासदारांचा समावेश आहे आणि ओली यांच्या CPN-UMLA या पक्षातील 78 खासदारांचा यांना पाठिंबा आहे. तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पक्षामधील 20 खासदार, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षातील 14 खासदार, JSP मधील 12, जनमत मधील 6 आणि सिव्हिल लिबरेशन पार्टीतील 3 खासदारांचा यांना पाठिंबा आहे. आणि अशा प्रकारे एकूण त्यांना 165 खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि पाहत आहे जे प्रचंड आहेत हे यादी 2008 ते 2009 आणि 2016 ते 2017 पर्यंत देशाचे दोनदा पंतप्रधान राहिलेले आहेत आणि आता ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत. आणि तसेच ते 1996 ते 2006 पर्यंत सशस्त्र माओवादी आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होते. आणि आता प्रचंड हे पंतप्रधान बनलेले आहेत, पण ते किती वर्षासाठी पंतप्रधान असणार आहेत तर ते 2.5 वर्षासाठी पंतप्रधान असणार आहेत. आणि पुढील 2.5 वर्षासाठी UML पक्षाचे उमेदवार KP शर्मा ओली हे पंतप्रधान असणार आहेत. आणि पहा, नेपाळी संसदेमध्ये नॅशनल असेंब्ली, ज्यालाच आपल्या भारतात राज्यसभा म्हणतात, यामध्ये 59 सदस्य आहेत आणि या नॅशनल असेंब्लीतील सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा आहे. आणि तसेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, ज्याला आपण लोकसभा म्हणतो, त्यामध्ये एकूण 275 सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा आहे. आणि नेपाळमध्ये याआधी 2015 मध्ये नवीन संविधान लागू झालं होतं आणि त्या संविधानामध्ये 35 भाग, 308 अनुच्छेद आणि 9 अनुसूचीचा समावेश आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता अलीकडेच फिफाद्वारे फिफा विश्व रँकिंग प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर आता या रँकिंगमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. आता अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटेल की यामध्ये अर्जेंटिना हा प्रथम स्थानी आहे, पण यामध्ये अर्जेंटिना प्रथम स्थानी नसून ब्राझील हा प्रथम स्थानी आहे. आणि ब्राझीलचे यामध्ये एकूण किती गुण आहेत तर 1840.77 इतक्या गुणासह ब्राझील यामध्ये प्रथम स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी यावर्षी विश्वचषक पटकाविलेला अर्जेंटिना हा देश आहे आणि अर्जेंटिनाला यामध्ये 1838.38 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे, चौथ्यावर बेल्जियम आहे आणि 5व्या क्रमांकावर इंग्लंड हा देश आहे. आणि आपल्या भारताची यामध्ये काय स्थिती आहे तर आपला भारत यामध्ये 106व्या क्रमांकावर आहे आणि भारताचे यामध्ये 1192.9 इतके गुण आहेत. आणि आता या फिफा विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर फिफाचं फुल फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल असोसिएशन फुटबॉल फेडरेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि याची स्थापना 21 मे 1904 मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे आहे आणि सध्या याचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो हे आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे? तर अशा प्रकारचा दर्जा आसाम या राज्याद्वारे देण्यात आलेला आहे.
आणि यामागचा उद्देश काय आहे, तर आसाम राज्यामध्ये गुंतवणुकीला चालना देणे आणि रोजगारामध्ये वाढ करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि आसामविषयी आपण बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. आसामची राजधानी दिसपूर आहे आणि आसाम या राज्याला दोन देशांच्या सीमा संलग्न आहेत. आणि ते देश कोणते, तर भूतान आणि बांगलादेश या दोन देशाच्या सीमा आसाम या राज्याशी संलग्न आहेत. आणि तसेच आसाम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत, तर जगदीश मुखी हे राज्यपाल आहेत आणि हिमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. आणि आसाममध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर 5 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सैखोवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि याआधी आसाम येथील जोरहाट येथे ऑल इंडिया लिमिटेडने भारतातील पहिला व्यावसायिक दर्जाचा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प सुद्धा सुरू केलेला आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर उत्तरी कॅलिफोर्नियातील लोधी शहराचे पहिले शीख महापौर कोण ठरले आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता उत्तरी कॅलिफोर्नियातील लोधी या शहराचे पहिले शीख महापौर हे मिकी होती ठरलेले आहेत. आणि ते या शहराचे कितवे महापौर बनलेले आहेत, तर ते या शहराचे 117वे महापौर ठरलेले आहेत. तर लक्षात राहू द्या, मिकी होती हे कॅलिफोर्निया शहरातील लोधी या शहराचे पहिले शीख महापौर आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 2021-22 साठीच्या रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर आता 2021-22 साठीचा जो रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार आहे, हा पुरस्कार सुदीप सेन आणि शोभना कुमार या दोन व्यक्तींना जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि यामध्ये सुदीप सेन यांच्या अँथ्रोपोसिन क्लायमेट चेंज कॉन्टिगियन कन्सोलेशन या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर शोभना कुमार यांना अ स्काय फुल ऑफ बकेट लिस्टसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा कधीपासून देण्यात येतो, तर हा पुरस्कार 2018 पासून देण्यात येत आहे. आणि 2020 साठीचा हा पुरस्कार राज कमल झा यांच्या द सिटी अँड द सी या पुस्तकाला जाहीर झालेला आहे. आणि याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, इकॉनॉमिक टाइम्स इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्डने AP श्रीधर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अब्दुल कलाम सेवा पुरस्काराने रविकुमार सागर, जबाबदार पर्यटन जागतिक पुरस्काराने केरळला सन्मानित करण्यात आलेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार शरद कमल अचंता, इंडिया ॲग्री बिझनेस अवॉर्ड हरियाणा आणि उत्तराखंड गौरव सन्मानाने अजित डोवल आणि बिपिन रावत यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची सलग कितव्यांदा बांगलादेश आवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर आता या ज्या शेख हसीना आहेत यांची आता सलग 10व्यांदा बांगलादेश आवामी लीग या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि हा जो पक्ष आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 23 जून 1949 रोजी या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आणि या पक्षाच्या अध्यक्षपदी शेख हसीना यांची 1981 मध्ये निवड झाली होती. आणि तेव्हापासून जवळपास 42 वर्ष झालं शेख हसीनाच या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. आणि आता अजून त्यांची 3 वर्षासाठी या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि आपण आता इथं बांगलादेशविषयी बोलत आहोत, तर बांगलादेशविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. भारताशी बांगलादेशची एकूण 4096 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. आणि तसेच भारतातील पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा आणि मिझोराम या 5 राज्यांशी बांगलादेशची सीमा संलग्न आहे. आणि आता बांगलादेशची राजधानी काय आहे, तर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. आणि बांगलादेशचे चलन हे बांगलादेशी टक्का आहे. आणि सध्या पंतप्रधान शेख हसीना या आहेत. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर पहा. तर BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार बेथ मीड यांना जाहीर झालेला आहे. आणि आता या ज्या बेथ मीड आहेत या एक फुटबॉल खेळाडू आहेत. आणि त्या कोणत्या देशाच्या आहेत, तर या इंग्लंड या देशाच्या फुटबॉल खेळाडू आहेत. आणि तसेच या कोणत्या क्लबकडून खेळतात, तर या आर्सेनेल या क्लबकडून खेळतात. आणि यांनी 2022 मधील युरो कपमध्ये सर्वाधिक गोल केलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांना या पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. ब्रिटिश मासिकांच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय कोण ठरले आहेत. तर आता ब्रिटिश मासिकाच्या 50 महान अभिनेत्याच्या यादीत स्थान मिळवणारे शाहरुख खान एकमेव भारतीय अभिनेते ठरलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात राहू द्या, शाहरुख खान यांनी ब्रिटिश मासिकाच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा.
रेल्वेद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत किती लहान स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे? तर रेल्वेद्वारे आता अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकूण 1000 लहान स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आणि पहा, याआधी सुद्धा रेल्वेद्वारे कायाकल्प ही योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत 200 रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. तर हे दोन्ही पॉईंट लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आता भारतामध्ये प्रथमच वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर आता हा जो वीर बाल दिवस आहे, हा दिवस 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा जो दिवस आहे, हा साजरा करण्याची घोषणा 9 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि त्यानुसार यावर्षी प्रथमच याचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि हा जो दिवस आहे, हा दिवस 26 डिसेंबर रोजीच का साजरा करण्यात येत आहे? तर श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांचा या दिवशी हुतात्मे दिवस आहे आणि त्यासाठी या दिवसाची वीर बाल दिवस म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच आतापर्यंत जे डिसेंबर महिन्यातील आपण दिवस पाहिलेले आहेत ते एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो. 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. तर 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 12 डिसेंबरला सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. 16 डिसेंबरला विजय दिवस. 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस आणि 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2022 साठीचा साहित्य अकादमी भाषा सन्मान हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.